बागुलबुवा. दिवाळीनिमित्त आम्ही गावी गेलो होतो. गावच्या दिवाळीत आणि शहरातील दिवाळीत खूपच फरक पाहायला मिळतो. आम्ही तिथे तोच अनुभव घेत होतो. दिवाळीची सुरुवात तशी थंडीनेच होते. धनत्रयोदशीला प्रत्येक घरासमोर दिव्यांची आरास दिसू लागते. अंगणात शेणाचा सडा, त्यावर काढलेल्या रांगोळ्या सर्व काही मन प्रसन्न करून सोडतात. त्यात लांबलचक बांबूच्या मदतीने अडकवलेले आकाशकंदील आकाशात भरारी घेताना दिसतात. दुसरीकडे लहान मुलं दगड, वाळू आणि फळ्यांच्या मदतीने किल्ले बनवताना दिसतात. तर घरातील बायका फराळ बनवण्यात गुंतलेल्या असतात. अखेर नरक चतुर्थीचा दिवस उजाडतो. कितीही थंडी असो, त्या दिवशी पहाटेच उठवून घातलं जातं. उठण्याने आंघोळ करून तशाच ओल्या अंगाने अंगणातील तुळशीकडे कारेटं फोडण्यात येतं. गावी फटाक्यांची तितकी क्रेज जरी नसली तरी अलीकडच्या काळात त्यांचाही समावेश झाला आहे. त्यावेळी आम्ही दिवाळीत फार धमाल केली. गावीच पाडवा, भाऊबीज सगळं काही आनंदात साजरं झालं. पण आम्ही त्यावेळी अजून काही दिवस तिथेच थांबायचं ठरवलं होतं. एके रात्री मी, माझा गावचा चुलत भाऊ आणि गावची काही मुलं असे मिळून गप्पा मारत होतो. गप्पा मारता मारता आमचा विषय सहजच भूतांकडे वळला. माझी भूतांबद्दलची उत्सुकता पाहता त्यांनी लगेचच एक प्लॅन केला. आमच्या गावापासून काही अंतर दूर एक जंगल आहे. ते खास झपाटलेलं म्हणून प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं, तिथे जो कोणी जातो त्याला 100% भूतांचा अनुभव येतो. हे ऐकून मी लगेच म्हणालो, अरे मग मलाही ती जागा दाखवा ना. यावर गावची मुलं म्हणू लागली, असं नाही, आपण तिथे नाईट कॅम्प करू. म्हणजे एक अख्खी रात्र आपण तिथेच राहू आणि मग बघू आपल्यालाही भूताचा काही अनुभव येतो की नाही ते. खरं सांगायचं झालं तर भूताबद्दल माझ्या मनात एक उत्सुकता जरी असली तरी गावी जंगलात रात्रीचं असं राहणं मला वेडेपणाचंच वाटत होतं. पण त्याचबरोबर सगळे तयार असताना मी एकट्याने नाही बोलणं हे तर त्यांना माझ्यावर आयतं हसायचं कारण देण्यासारखं होतं. ठीक आहे, पण घरी काय सांगायचं? मी शेवटची गुगली टाकून पाहिली. याची काळजी तू करू नकोस, मी सांगेन ना. मित्राने दिवाळीचं आम्हाला राहायला बोलावलं आहे. मी टाकलेला चेंडू अलगदच झेलून तो माझ्या भावाने सीमेपार पोहोचवला होता. आता तर काय, मी पूर्णच हरलो होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही 6 जणांनी जंगलात नाईट कॅम्प करायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनीच आपापल्या परीने तयारी केली होती. आम्ही रात्री 8च्या दरम्यान जंगलाच्या दिशेने निघालो. आम्ही 6 जण 2 बाईकवर ट्रिपल सीटने चाललो होतो. गावचा जंगलातील सामसूम रस्ता पाहून मला तर आधीच कापरी भरली होती. त्यात आम्हाला रात्री जंगलात राहायचं आहे या विचाराने माझी चांगली चिरली होती. समाधान एकाच गोष्टीचं होतं, ती म्हणजे आम्ही 6 जण होतो. जर काही झालं किंवा काही दिसलंच तर आम्ही सगळे एकत्रच होतो. संपूर्ण रस्ताभर आमच्याशिवाय दुसरं कोणीच दिसत नव्हतं. कसं दिसेल म्हणा, एकतर हा मुख्य हायवे नव्हता, त्यात गावचा रस्ता. रात्रीची ना कोणती रिक्षा असते ना कोणती एसटी. जवळपास पाऊण तासाच्या बाईक प्रवासानंतर आम्ही त्या गूढ जागेवर जाऊन पोहोचलो. एक एक करून आम्ही बाईकवरून खाली उतरलो. हातपाय जरा मोकळे करून आम्ही टॉर्च चालू केल्या. दोघे बाईकवाले त्यांची बाईक मूळ रस्त्यावरून उतरवून 15-20 पावलं झाडीत घेऊन आले. त्यांनी ती तिथेच लॉक केली. आम्हाला तिथे अख्खी रात्र घालवायची होती म्हणून आम्ही तशीच जागा शोधू लागलो. काही अंतरावर बऱ्यापैकी मोकळी जागा दिसली. 2 जण तिथली साफसफाई करू लागले. दोघांनी बाजूची जाडजूड लाकडं तोडून आणली आणि आम्ही दोघांनी ती जमिनीत घट्ट रोवून त्यावर सोबत आणलेल्या चादरी अडकवल्या. समोरच एक शेकोटी पेटवण्यात आली. त्यामागे 2 कारणं होती. एक म्हणजे यामुळे जंगली श्वापदे आमच्या जवळ येणार नव्हती. दुसरं म्हणजे आग पेटत राहिली तर आम्हालाही तिथे रात्रभर जागं राहून गप्पा मारता येणार होत्या. रात्रभर जागं राहायचं म्हणून आम्ही सोबत खायलाही काही गोष्टी आणल्या होत्या. नाईट कॅम्प हे ऐकायला खूप भारी वाटतं, पण प्रत्यक्षात असा अनुभव घेताना जंगलातील कीटक आणि मच्छर मात्र आपल्या नाकी नऊ आणतात. त्यातच दुरून ऐकू येणारा कोल्ह्यांचा आवाज आपल्याला जंगली श्वापदांच्या अस्तित्वाची सतत जाणीव करून देतात. तिथे बराच वेळ होऊन गेल्याने माझ्या मनातील भूतांची भीतीही आता हळूहळू कमी होऊ लागली होती. मी घड्याळात पाहिले, रात्रीचे 12:30 झाले होते. बराच वेळ मी मोकळा झालो नव्हतो म्हणून मित्रांना सांगून मी टॉर्च घेऊन काही अंतर झाडीत आत गेलो.
पण माझं लक्ष अजूनही मित्रांकडे आणि त्या शेकोटीकडेच होतं. माझ्या कानांवर अजूनही हळू आवाजात त्यांच्या गप्पा ऐकू येत होत्या. मी तिथे मोकळा होणार तोच समोर झाडीत मला काहीतरी हलताना दिसलं. मी टॉर्च मारून ते काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. तोच हवेचा गार झोत माझ्या अंगावर आला. हे काहीतरी मला विचित्र वाटलं. मी तिथून सटकलो आणि बाजूच्या झाडीत गेलो. माझी नजर मी दोन्ही दिशांना फिरवत होतो. तोच सेम तशीच वाऱ्याची झुळूक आली. पण यावेळी तो गारवा माझ्या पायापासून ते डोक्यापर्यंत गोल आकारात माझ्या भोवती फिरत होता. माझे डोळे भीतीने मोठे झाले होते. मला तो गारवा माझ्या शरीराला स्पष्ट जाणवत होता. माझे कान छोट्यातल्या छोटा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होते. तोच माझ्या कानांवर एक शरीर गोठवणारा आवाज आला. लाख्या. मी हे एकदा जोरात किंचाळलो. मी तसाच धावत ओरडत मित्रांजवळ गेलो. तेही मला असं घाबरलेलं पाहून स्वतःच घाबरले. काय रे, काय झालं? त्याने नक्कीच तिला पाहिलं असणार. अरे शांत राहा रे, त्याला जरा बसू द्या आधी. ते मित्र आपापसात बोलत होते. मी अजूनही धापा टाकत होतो. तशाच अवस्थेत मी त्यांना सांगू लागलो, तिथे कोणीतरी बाई आहे. माझ्या अगदी कानाजवळ येऊन तिने एका पुरुषाच्या नावाने मला हाक मारली. हे ऐकताच सगळेच जण शांत झाले. ते एकमेकांकडे नजरेनेच काहीतरी खाणाखुणा करू लागले. सगळ्यांनी शांत राहा, गडबड गोंधळ अजिबात करू नका. आपण इथे एकत्र आलो आहोत आणि एकत्रच शांतपणे इथून निघून जाऊ. मला तर काहीच कळलं नाही. सगळे पटापट सामानांची आवराआवर करू लागले. काही मिनिटांतच तिथली आग वगैरे विझवून आम्ही तिथून निघून आलो. रस्ताभर मी त्या बाईविषयी त्या मुलांना विचारत होतो, पण त्यांनी बाईक इतक्या वेगात पळवली की मीच ते समजून तो विषय तिथेच बंद केला. आमच्या गावची हद्द आली आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला. ते सांगू लागले, खूप वर्षांपूर्वी तिथे जंगलात एक जोडपं गेलं होतं. ते या गावचं नव्हतं. रस्ता माहीत नसल्याने ते त्या जंगलात हरवलं गेलं आणि त्यातच ते वेगळंही झालं. ते बरेच दिवस त्या जंगलात एकमेकांना शोधत राहिले. तहान भुकेने व्याकुळ त्यातील महिलेचा तिथेच मृत्यू झाला. आता लोक असं म्हणतात की त्या मुलीची आत्मा अजूनही तिथेच भटकत आहे. ती अजूनही तिथे तिच्या साथीदाराला शोधत फिरते. ती त्याच्या नावाने हाका मारते. जर का आपण तिच्या प्रश्नाला उत्तर देऊन सांगितलं की मी तो माणूस नाही, तर ती सरळ त्या व्यक्तीचा जीव घेते. आम्ही सगळं फक्त ऐकून होतो, पण तिथे खरंच असं काही आहे हे ऐकून आम्हीही घाबरलो. तुझं नशीब चांगलं म्हणून तू तिच्या प्रश्नावर काहीच बोलला नाहीस, नाहीतर तुझंही काही खरं नव्हतं. या घटनेला बरीच वर्ष होऊन गेली, पण आजही दिवाळीच्या वेळी मला ती गोष्ट आठवते. आजही मला मी तो ऐकलेला आवाज स्पष्टपणे आठवतो आणि माझं अंग भीतीने शहारून जातं. लाख्या. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.